आणि यानंतर थेट जाऊयात अमित ठाकरे सध्या बोलतायत. दुर्दैवी झालं, पण ज्या प्रमाणात ड्रग्ज येत आहेत, ज्या प्रमाणात ड्रग्ज कन्झ्युम केले जात आहेत, हे म्हणजे खूप भीषण आहे. ह्याचे आकडे सरकारकडे नाही आहेत. याच्यामध्ये आपण पाहतो की आनंद पटेल जो ड्रग तस्कर आहे याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्या वडिलांचं जे समोर आलेले आहेत कारनामे ते रेस्टिंग माफिया होते असं होतं, म्हणजे त्याच्या मार्फत हे सगळं ड्रग ते घेत होते, म्हणजे इतर देशातून किंवा इतर राज्यातून. अशी मी तुम्हाला किती नावं देऊ? असे एक माणूस नाही आहे ना, असे किती नावं देऊ तुम्हाला की की कुठे आपल्या माझा मुलगा आता शाळेत जाईल, तुमची मुलं आता शाळेत जातील. एक भीती तर वाटते ना की आपल्या शाळेच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात. एका माणसाला एक प्रकरण बाहेर आल्यावर आपण त्या माणसाबद्दल बोलायला लागतो. एक मला वाटतं एक्झाम्पल सेट केलं पाहिजे की हा माणूस पकडला गेल्यानं कठोर कारवाई करा. जी शिक्षा देऊ जी घाणेरडी शिक्षा देऊ शकता ती द्या. एक एक्झाम्पल सेट करा की तुम्हाला ह्या आपल्या राज्यात ड्रग्ज आले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम नाही करू शकलो ना, तर मला वाटतं आपण कुठेतरी चुकतोय. आणि किती सोपी गोष्ट आहे. प्रशासनाला ड्रग्ज थांबवता येत नाहीत, कुठून येत आहेत. या विरोधात मनसे रस्त्यावर उतरेल. पुण्यातही अनेक आम्ही उतरून काय करू? राज्यभरामध्ये आम्ही उतरून पुण्यात काय करू? आम्ही पुण्यात उतरलो, नाशिकमध्ये मरणार लोक, मुंबईत मरणार लोक. कुठेतरी प्रशासनाने ही गोष्ट हातात घेतली पाहिजे ना. आम्ही तर उतरूच, आम्ही तुमच्यासमोर आणूच, पण त्याच्यावर कारवाई काय होते? आता हा जो माणूस पकडला गेलाय, आपण 10 दिवसांनी बोलू ह्याच्यावर कारवाई काय होते. आपल्याकडे बातम्या एवढ्या असतात की आपण विसरून जातो की काय झालंय. नेस्को आपण 10 दिवसांनी विसरून जाणार. तो पुण्यातच झालेला ना, मला वाटतं की तो ज्यांनी ठोकलेलं पॉर्श, काय झालं त्याचं? जामीन झालं, पण तो प्रकरण आपण विसरलो ना. त्या बाई आणि जे ते बाईकवर होते त्यांचा मृत्यू झाला, 2 तरुण. पण आपण त्या विषयाला विसरून गेलो. आता नेस्कोबद्दल बोलतोय. हे आपण किती वेळ चालू ठेवणार आहोत? कधीतरी मला वाटतं की आपण सरकारचे कोणी आले प्रतिनिधी, मला वाटतं प्रश्न विचारले पाहिजेत की काय चालू आहे तुमचं? का ड्रग्ज येतात एवढे? तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे कुठे वाटले जात आहेत. का थांबत नाही आहेत? ड्रग्सचे पैसे कोणाला जातात सरकारमध्ये? हे प्रश्न तर विचारले पाहिजेत ना आपण. आत्तापर्यंत तरी मला वाटतं की डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे असं मला वाटतं. पुण्यात आहात, पुण्यात एवढी मोठी IT इंडस्ट्री आहे, जगभरातून लोक येतात, त्यांचे ऑडिट होणं गरजेचं आहे का? कारण हिंजवडी पार्कसारखे असे IT हब आहे. 100%. हे काय बोलायची गोष्ट आहे का? तुम्हाला माहित नाही तुमच्या कंपनीत कोण काम करतंय? हे काय, हे कंपनी थर्ड पार्टीचे इश्यूज आहेत असं म्हणून काळजी आहे आणि multinational. हा प्रश्नच चुकीचा आहे ना. झालंच पाहिजे. माझं ह्याच्यावर काय ओपिनियन घेत आहे? तुमची पक्षाची भूमिका म्हणून काही पक्षाची भूमिका नाही आहे. मी माणूस म्हणून बोलतो तुमच्याशी. दरवेळेला बोलतो तेव्हा मी नेता म्हणून बोलत नाही. मी दरवेळेला तुमच्याशी बोलताना माणूस म्हणून बोलतो. आणि मला वाटतं की शहरं कुठेतरी कोलॅप्स होत आहेत आपल्यासमोर. तुम्ही या शहरांमध्ये राहता, मला वाटतं की तुमच्या समोर तुम्ही जिकडे वाढलाय ते शहरं कोलॅप्स होत आहेत तुमच्यासमोर, आणि तुम्हाला काय पडलीच नाही आहे. तुम्ही आजचा विषय घेता, 10 दिवसांनी विसरून जाता. ट्रॅफिकचा विषय तुम्हीच सांगा. तुम्ही इकडे बसा आणि तुम्हीच सांगा. अमरावतीमधली जेवढी प्रकरणे येत आहेत लैंगिक अत्याचाराची, त्याच्यात कुठली भूमिका सरकार घेत नाही. म्हणजे जी SIT मग हे तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? राजकीय पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणून काय? मी असतो तर फाशी दिली असती. अशा प्रकारे कोणी फसवलं, एक एक्झाम्पल सेट करा. तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही तर हे असेच करत बसणार. कुठच्या तरी मंत्र्याच्या पाया धरून हे बाहेर येणार लोक. कुठेतरी अशा प्रकारे चुकल्यावर आपल्याला कुठेतरी एक
हे पाहिजे ना की जाणीव की तुम्ही एक जाणीव करून दिली पाहिजे लोकांना की अशी प्रकार हे असा प्रकार परत नाही होणार. सर नाही जर विषय असा आहे ना, अमरावतीचे जे प्रकरण आहे किंवा नाशिकचे प्रकरण आहे, अमरावतीच्या प्रकरणात त्या मुलाने जवळपास 150 मुलींचं लैंगिक शोषण केलं, 350 व्हिडिओ बनवले, त्याच्यात आता अनेक आरोपी निष्पन्न होत आहेत. राज्याचं गृह खातं यावरती कमी पडतंय का सगळ्यामध्ये? अमरावती, नाशिक अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचाराचे प्रकार. माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या. मला वाटतं की मुख्यमंत्री जेव्हा तुमच्यासारखं प्रेससमोर बसून फ्री हँड देतील की पोलिसांना आजपासून उद्यापर्यंत फ्री हँड आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून मला माझ्यासमोर आणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.